केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 10 जणांचे जबाब नोंदवले गेलेत. लोहगडावर सियानं इशारा केल्यानंतरच प्रियकर चेतननं केतनला ढकललं असं प्रथम दर्शनी तपासातून समोर आलंय. अग्रवाल कुटुंबियांकडून जे सांगितलं जात आहे ते सर्व गांभीर्यानं घेऊन त्याचा तपास केला जातोय. महत्त्वाचा जबाब म्हणजे नीरज कुमारचाही जबाब नोंदवलेला आहे. सर्व ओव्हरऑल मिळून 8 ते 10 लोकांचे आतापर्यंत जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. पंचनामे सुरू आहेत. सीसीटीव्ही सगळे चेकिंग चालू आहे. डेटा अनालिसिस सुरू आहे. त्यांचं ओव्हरऑल प्लॅनिंगच होतं. तसं यांचं ठरलेलं होतं की यांनी इशारा दिल्यानंतर त्यांनी ऍक्शनमध्ये यायचं म्हणून. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांच्याकडे. चैत्राली, काय नेमकं सध्या घडतंय, कशा पद्धतीने जबाब नोंदवले जात आहेत आणि त्यातून काय माहिती समोर आली आहे? केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आता नवी अपडेट समोर आलेली आहे. आतापर्यंत 10 जणांचे जबाब जे आहेत ते या प्रकरणामध्ये नोंदवण्यात आलेले आहेत. यामध्ये सियाचा भाऊ असलेला साहिल गोयल याला देखील पोलिसांनी काल चौकशीसाठी बोलवलेलं होतं. तब्बल 10 तास या साहिलची जी आहे ती चौकशी करण्यात आली होती. सकाळी 11च्या दरम्यान साहिल हा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर झाला होता आणि रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जे आहे ते साहिलला पोलिसांनी सोडण्यात आलेलं आहे. या प्रकरणी साहिलने जे आहे ते संपूर्ण सहकार्य केल्याचं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत नीरज कुमार जो चेतन चौधरीचा दुकानामध्ये काम करणारा कर्मचारी होता त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली आणि त्यानंतर आता आरोपी असलेली सिया हिच्या भावाला देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं होतं. आतापर्यंत 10 जणांचे जबाब जे आहेत ते यामध्ये नोंदवण्यात आलेले आहेत. एक व्हिडिओ जो आहे तो सियाचा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिया जी आहे ती पार्टी करताना दिसत आहे आणि त्यामध्ये सियाचा भाऊ साहिल याचा देखील समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आता सियाच्या भावाला देखील चौकशीसाठी बोलवलेलं होतं. मात्र ही चौकशी 10 तास झाली. 10 तासानंतर ही चौकशी संपली. आता यामध्ये आणखी या चौकशी दरम्यान साहिलने काय उलगडा केलाय का किंवा या संपूर्ण प्रकरणाबाबत साहिलला काय माहिती होती का, हे आता पोलीस जे आहेत ते तपासात समोर येईल. निश्चित. धन्यवाद चैत्राली दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी. त्यामुळे आता येत्या काळात आणखी चौकशी होईल आणि त्यातून काय नेमकं हाती लागतंय, पोलिसांच्या काय काय पुरावे मिळतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. धन्यवाद.